खेळपट्टी तर खूप सुंदर बनवलं आहे आणि त्याच्यामागचं कारण की महेंद्रदादा आणि मनीषदादा यांची मेहनत खूप अफाट आहे. 1 ते 2 महिन्याच्या अगोदर थोडासा तो बॅकफुटला होता. त्यानंतर प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट अशी टॅगलाईन जी आपल्याला पाहायला मिळते खेळाडूंच्या बाबतीमध्ये. प्रॅक्टिस केली होती. नाही, सध्या प्रॅक्टिस आमची थोडी कमी झाली आहे. नक्कीच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर हे होते मॅन ऑफ द मॅचचे हकदार अर्थातच प्रणय पाटीलला आपण पाहिलात. अतिशय चांगला खेळ केला. 30 धावा विथ द बॅटने आणि गोलंदाजी करताना 4 विकेट 9 धावा देत पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रणय पाटील. जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा विरातन खुर्दचा आवाज या आपण ऐकूया मिस्टर लिटिल चॅम्प हार्दिक किने यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद सर. पालघर भूषण, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक असो किंवा सुप्रीमो चषक असो, खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्याचा अभिमान हा आवाज आपल्या स्क्रीनवरती मनोज पाटील यांना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेमध्ये असणारं नाव अर्थातच मनोज पाटील मान्या. 2 मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याने जिंकल्यात खऱ्या अर्थानं, आणि पुन्हा एकदा विठ्ठलवाडी गावाची प्रतिष्ठा त्याने जपून ठेवलंय. आणि पुन्हा एकदा विठ्ठलवाडीकरांना अभिमानानं या ठिकाणी सांगण्याकरिता त्याने जरूर प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. AB 11 आणि दुसऱ्या बाजूला ओमकार बॉईज रुहान 11 या 2 टीम मधील ही बॅटल आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होतोय मॅच नंबर 2. पहिला बॉल आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मनोज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, युवराजला बीट करत बॉल सरळ निघून जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावा चौकार. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती बँक ऑन द टार्गेट मनोज यांना या ठिकाणी केले. बेस्ट वर्सेस बेस्ट एका बाजूला ब्रँड ऑफ मदाने आणि दुसऱ्या बाजूला ब्रँड ऑफ विठ्ठलवाडी. चांगली बॅटल या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक हिमांशू त्यांना सुद्धा बीट करत बॉल सरळ डीप मध्ये या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. सलग 2 बॉलवरती 2 चान्स या ठिकाणी निर्माण झाले होते. फलंदाज यशला 2 जीवनदान या ठिकाणी मिळताना आपण पाहिल्यात. आता या जीवनदानाचा फायदा उचलेल का यश? नवसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 6 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. समीर गावड आणि त्याचबरोबर यश चौधरी ही जोडी आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानामध्ये. यश व्यावसायिक गटाचा अनुभव ज्याच्याजवळ, व्यावसायिक क्रिकेट चांगल्या पद्धतीने त्याने खेळले आणि तोच बॅटर स्ट्रायकिंग होते. या बॉलवरती हलक्या शॉटाने सॉफ्टहँडने या ठिकाणी खेळलं होतं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1च धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 7. पहिल्या 2 बॉलवरती जो आत्मविश्वास यश यांचा पण पाहिला होता मनोजच्या विरोधामध्ये. पहिल्या बॉलवरती फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर स्विच हिट या ठिकाणी ऑफर केला होता आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल या ठिकाणी घेतलाय. 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. स्ट्रायकिंगवरती समीर यांना पण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल त्या ठिकाणी निघून जातोय. स्वतः संगमारक त्या ठिकाणी फ्रेम मध्ये दिसत आहेत. रोहनजी गवड यांना पण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 8. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिल्या 2 बॉलवरती अटॅकिंग मोड मध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं यशला. आता तोच बॅटर स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेट लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट मनोज या ठिकाणी दाखल झाल्यात. चांगला फुलर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्करला जरूर ऑफर केलं होतं. एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 रन्स स्कोर कार्ड होती लागला गेला. एक चांगला स्कॉड दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक परफेक्ट स्कॉड या दोन्ही संघांचा. एका बाजूला ओमकार बॉईज रुहान 11 संघाचा जर विचार केला तर एक मजबूत बॉलिंग अटॅक त्यांच्याजवळ आहे. युवराज वैरी, हिमेश या 2 गोलंदाजांना सुद्धा आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात. तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. 11 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 बॉलवरती अटॅकिंग मोडमध्ये आपण पाहिलं होतं यशला, परंतु तदनंतरच्या 4 बॉलमध्ये फलंदाज शांत दिसल्यात. मनोजच्या विरोधामध्ये तदनंतरच्या 4 बॉलवरती रिस्क घेतलेली नाहीये. 11 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
मी विनंती करतोय हरिचंद्र भोईर सरांना आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. टेंबी खोडे गावातील एक समाजसेवक आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती करतोय. आदरणीय बालूमामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपये आपल्या या स्पर्धेला या ठिकाणी आर्थिक सहाय्य लाभलं गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या या SPL साठी त्यांच्या माध्यमातून लाभला गेले आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. ओव्हर नंबर 2 मध्ये युवराज वैती या ठिकाणी दाखल झाल्यात गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती युवराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्यानं मागील वर्षापासून ज्या पीक फॉर्म मध्ये आहेत, स्पेशली शिवनेरी चषक 2025 आणि AB ट्रॉफीमध्ये या 2 मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने जी गोलंदाजी केली होती एक वेगळी छाप आपण पाहिली होती गोलंदाज युवराजची आणि तोच गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी दाखल झाला. ओव्हर नंबर 2 मध्ये समोर यशला आपण पाहतोय 8 वरती खेळतायत. यश 4 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय. दुसऱ्या बाजूला समीर 2 बॉलमध्ये 3 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. फील्ड सेटअप या ठिकाणी केला जातो. एक स्पेसिफिक फील्ड सेटअप या ठिकाणी लावला गेला. डीप मध्ये मिड विकेट आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑनला फिल्डर लावला गेला. या सेकंड पॉवर प्ले मध्ये पहिला बॉल सेकंड ओव्हरचा पहिलाच बॉल त्या ठिकाणी बॅटचा टोपेज त्या ठिकाणी लागला होता. सिली मिडॉनला बॉल निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 या आकड्यावरती पहिल्या बॉलवरती सिंगल येताना आपण पाहिलंय. 12 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झालाय. युवराजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. प्राईड ऑफ वैतीपाडा गावदेवी वैतीपाडा टीमसाठी एक गाव एक फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने क्रिकेट त्यांनी खेळले. एक स्पेशल बॉलर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा वेग भरपूर आहे आणि सातत्याने उंचीचा पुरेपूर फायदा तो घेत असतो. या मॅचमध्ये येणाऱ्या 5 बॉलमध्ये तो परफॉर्मन्स त्याला दाखवावा लागणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी नाहीये. लेग स्टंपला मिस करतोय. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. आदरणीय नानालाल जैन साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. येस पंच. येस विकेट गेलाय. बॅटची कडा त्या ठिकाणी होती आणि पहिला धक्का AB 11 संघाला आपल्याला पाहायला मिळतोय 12 या धावसंख्येवरती. आमच्या प्रमुख अतिथींचं या ठिकाणी शुभागमन झालंय. नानालाल जैन साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सफारी परिसरामधील एक सफारी इंडस्ट्रीमधील एक मोठे उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. नवीन बॅटर निहार मैदानामध्ये दाखल होत आहेत. दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर दोन्ही फलंदाज एक गाव एक फॉर्मॅटमध्ये एकाच संघामधून सातत्याने खेळत झाल्यात आणि या हंगामामध्ये निहार पाटील भरपूर वर्षांपासून संघर्ष करत होते आणि त्या संघर्षाचं एक गोड फल या हंगामामध्ये त्यांना मिळालंय. पीक फॉर्म मध्ये आहेत आणि SPL मध्ये देखील त्यांचा जलवा त्यांना दाखवावा लागणार आहे. 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 मधील 2 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती युवराज ठिकाणी दाखल होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू या ओव्हर मधील. इथे सुद्धा जरूर आपण पाहू शकता चान्स बनला होता. विकेट किपर पीट झाले कारण दूर होता विकेट किपर पासून. एकदा मिळेल या बॉलवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय नटराज कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मनोज यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13. 13 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. मागच्या 9 चेंडूंमध्ये ती आक्रमकता दिसलेली नाहीये. त्या अटॅकिंग मूड मध्ये यश आणि त्याच्या व्यतिरिक्त जे दुसरे फलंदाज आहेत ते दिसलेले नाहीयेत. ऑफटर्नच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि या एक्स्ट्राने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 14. 14 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आणि ज्या बॉलिंग अटॅकची चर्चा आपण करत होतो, ओमकार बॉईज रुहान 11 संघाचा जो एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे त्यांचा बॉलिंग अटॅक. आणि तो बॉलिंग अटॅक सध्या मैदानामध्ये चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. तो रिदम त्यांना मिळाला. पहिल्या षटकामध्ये मनोज यांना आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जो कमबॅक त्यांनी केला आणि सध्या त्यांच्या प्राईम मध्ये ते खेळतायत. स्टेप आउट केला. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल या बॉलवरती. रोहन गावड त्या ठिकाणी होते.
स्वतः संघ मालक या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 15 वरती जाऊन पोहोचल्या. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. या ओव्हरमध्ये युवराजची छाप पडताना आपण पाहिलंय. मागील 4 बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची मुभा फलंदाजाला दिलेली नाहीये. ते परफेक्शन पहिल्या 4 बॉलमध्ये ती ॲक्युरेसी गोलंदाजीमध्ये दिसले गोलंदाज युवराजची. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट. 5वा बॉल या ओव्हरमधील. इथे नो बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी झाली आणि ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून हा नो बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये युवराजच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या माध्यमातून रन्स येताना आपण पाहिल्यात. धावसंख्या फलकावरती 16. आता फ्री हिटच्या बॉलवरती निहार स्ट्रायकिंगवरती आहे. आता या फ्री हिटच्या बॉलवरती तो धमाका करावा लागणार. 5वा बॉल या ओव्हरमधील. इथे जरूर क्लीन बोल्ड झाले होते परंतु फ्री हिटचा बॉल त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान बॅटिंग करणाऱ्या टीमला होणार नाहीये. डॉट बॉल काउंट केला जाईल. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. धावसंख्या फलकावरती 16. 16 रन्स स्कोरकार्डवरती राखल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट अँड गो. शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन गोलंदाज युवराज गोलंदाजी मार्कवरती. आता या शेवटच्या बॉलवरती काय घडेल? शेवटच्या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी सिंगल डबलच येऊ शकतात आणि यस त्या डबल येताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18. तर स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. नानालाल जैन साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सफले इंडस्ट्रीमधील एक मोठे उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती करतोय. बालूमामा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. नानालाल जैन साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठे उद्योजक आणि त्यांचा सन्मान आपल्या या स्पर्धेमध्ये त्यांचा केला जातोय. अठरा धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला. मागच्या ओव्हरमध्ये देखील 9 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये देखील 9 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला. आता बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मनोज यांना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये मनोज दखल झाल्यात गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्टी बॅटरसाठी राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय मनोज यांनी घेतला. 2 मॅन ऑफ द सिरीज बाईक या खेळाडूच्या नावावरती आणि सफालाचा सुपरस्टार आता पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये दिसणार. 18 धावा स्कोर कार्डवरती. इथे पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न चान्स घेतला होता. या बॉलवरती वॉड कॅच काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तदनंतर ही विकेट सेलिब्रेट करत असताना ते सेलिब्रेशन टाइम. पहिला धक्का AB 11 संघाला. फर्स्ट विकेट. बॅक टू द डगआउट. गॉन. नानालाल जैन साहेबांचे काका आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काकांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. 7 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान यशने दिलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. लेफ्टी बॅटरसाठी तुमच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केला होता. तिथून तो बॉल खेचण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. शॉर्ट पॉइंटला या ठिकाणी फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि त्यानंतर यशच्या विकेटचं जे सेलिब्रेशन होतं जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. कॅच कंप्लीट केला आणि त्यानंतर एक मोठं सेलिब्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन बॅटर आशिष मैदानामध्ये दाखल होत आहेत. मॅन फ्रॉम रावले मैदानामध्ये दाखल झाल्यात. 3ऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या फलकावरती 18 रन्स स्कोर करवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि मनोजने पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी धक्का दिला. सेकंड ब्रेक थ्रू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. AB 11 संघाला दुसरा धक्का लागला यशच्या रूपामध्ये. आता दोन्ही ओपनिंग बॅटर या ठिकाणी ड्रेसिंग रूम मध्ये परतले गेलेत. आशिष नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. या ओव्हरमधील दुसरा बॉल मनोज दाखल होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. राऊंड द विकेट. फुलर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हिमांशूला आपण पाहतोय. चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगल डबलचा खेळ सध्या मैदानामध्ये आपण पाहिलाय मागील 14 चेंडूंमध्ये.
19 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. निहार एका बाजूला आहेत. 4 बॉल आतापर्यंत फेस केल्यात. मागील 4 बॉलमध्ये तितकासा चांगला परफॉर्मन्स त्यांचा झालेला नाहीये. इथे चांगला फ्लिक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉटमॅनच्या साह्याने बॉलला त्या ठिकाणी ढकललं होतं डीपमध्ये स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीच्या साह्याने धावसंख्या फलकावरती 21 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. दोन्ही आयकॉन त्या ठिकाणी आयकॉनिक भूमिकेमध्ये दिसल्यात. पहिल्या षटकामध्ये मनोज यांनी चांगली स्टार्ट मिळवून दिली. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये मनोजच्या पावलांवरती पाऊल ठेवून चालत असताना युवराजला आपण पाहिलं आणि युवराजचं राज दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे विकेट किपर बीट झालात आणि त्यानंतर गुड लक साथ देत असताना चौकार येतोय आणि या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत धावसंख्या फलकावरती 25 रन्स स्कोर कार्डवरती राखल्या गेल्यात. आदरणीय शमीलजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन या ठिकाणी झालंय. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. 25 धावा स्कोर कार्डवरती राखल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 22च्या माध्यमातून या रन्स इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. शमीलजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर रितेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 25 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोज या ओव्हरमधील 5वा बॉल लेफ्ट केलं होतं, भरपूर बाहेर होता. राऊंड द विकेटने जात आहेत राईटी बॉलर, त्यामुळे तो अँगल थोडंसं कमी मिळाला या बॉलवरती. धावसंख्या देखणे वाढवते. धावसंख्या फलकावरती 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकामधील 6 षटकांचा फॉर्मॅट सफाली प्रीमियर लीग आज तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि तिसऱ्या दिवसामधून सामना क्रमांक 2 शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 27. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील 5 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र भोईर सर आणि त्याचबरोबर नितेश कदम सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल लेग स्टंप वरती टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. बिना संघर्ष के कोई महान नाही बनता, पत्थर भी घाव सही बिना भगवान नाही बनता. संघर्ष इथे करावा लागणार आहे. सचिनजी पाटील साहेब त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना एक वन साइड बॅटल त्या ठिकाणी पाहायला मिळाली. काय अर्थानं त्यांचं जे हार्डवर्क आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये, बॉलिंग अटॅक स्पेशली क्रेडिट डिझर्व करते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या फलकावरती 28 स्कोर कार्डवरती लागला गेल्यात. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये तो अटॅक करावा लागणार आहे. मनोजची 2 षटकं समाप्त झाल्यात. मनोजच्या 2 स्पेलमध्ये फक्त 17 धावा त्या ठिकाणी बनवू शकले आणि 1 विकेट मनोज यांनी मिळवला. 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा स्कोर कार्डवरती. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय शमीलजी पाटील सरांना आपण पुढे या. शमीलजी पाटील सरांना विनंती असेल आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रितेशजी पाटील बालू सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान आपण बालू मामा यांच्या शुभास या ठिकाणी करतोय. रितेशजी पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकामध्ये युवराज वैती यांना या ठिकाणी आणलं गेलं. फक्त 7 धावा या ठिकाणी खर्च झाला होता त्यांच्या माध्यमातून. पहिल्या स्पेलमध्ये स्ट्रायकिंगवरती आशिष आहेत आणि आशिषच्या विरोधामध्ये गोलंदाजी मार्क वरती युवराज दाखल झाल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती सफाली प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. हा आमचा समोरचन कक्ष, त्यामध्ये शेखरजी गेनी, गौरवजी पाटील आपण पाहतोय आणि आमचे दोन्ही 12th मॅन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड यष्ट दाखवल्या आणि यष्ट वाकवल्यात गोलंदाज युवराज वैतीने. बिग विकेट. फलंदाज आशिष बॅक टू द डगआउट.
या ठिकाणी केली गेली फलंदाज आशिषची. नवीन बॅटर मैदानामध्ये साहिल चापके या ठिकाणी दाखल झालेत, आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि या सिच्युएशनला या कंडिशन मधून संघाला बाहेर काढावं लागणार, तो आत्मविश्वास जागा करावा लागणार. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमीत कमी 17 चेंडूंमध्ये क्रीज वरती 11 बॉल तरी या ठिकाणी स्ट्रायकिंग वरती खेळावे लागणार आहे साहिलला आणि त्या 11 बॉल मध्ये इथे 28 ते 30 धावा टार्गेट करावा लागणार आहे, तरच एक मोठी टोटल स्कोर कार्ड वरती उभी होऊ शकते. पहिलाच बॉल स्लोवर वनचा आविष्कार त्या ठिकाणी झाला होता. ग्रेट बॉल, बॉल ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं म्हणायला हरकत नाहीये. पडल्यानंतर ऑफ कडर आणि ऑफ कडर ज्या पद्धतीने आतमध्ये आलाय, ग्रेट बॉल. सगळी मेहनत व्हेरिएशन वरती घेत असतो गोलंदाज युवराज आणि त्या मेहनतीचं फल त्या ठिकाणी मिळते. हार्डवर्क त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळालं. युवराजचं 2 चेंडूंचं केलं या ठिकाणी झालं 28 धावा स्कोर कार्ड वरती. आशिष बाद झाल्यानंतर साहिल मैदानामध्ये दाखल झाल्यात आणि साहिल वरती एक मोठी जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे आणि पहिल्याच बॉल वरती सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाज युवराजची. युवराजचं राज या मॅच मध्ये आपण पाहिलंय आणि त्याचा जो गोलंदाजीचा परफॉर्मन्स आहे तो अव्वल दर्जाचा राहिला, उच्च स्तरीय त्या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत काय बॉल फिरला होता वेगामध्ये आणि वेगानंतर ज्या पद्धतीने बॉल आपण पाहू शकतायत बरोबर समोर या ठिकाणी आला, ऑफटॉनच्या बाहेर होता, तिथून आतमध्ये आला. पुढचा बॉल या ओव्हर मधील 28 धावा स्कोर कार्ड होती लागला गेल्या. 2 चेंडूंचा केला या ठिकाणी झाला. तिसरा बॉल देखील या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या टप्प्यावरती टाकला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवलाय. डायरेक्ट हिट जर झाला तर इथे विकेट जाण्याचे चान्सेस होते, परंतु कदाचित जर बॅकअप झाला नसता तर इथे परिणाम सोसावा लागला असता फिल्डिंग करणाऱ्या टीमला. एकदा मिळते या बॉलवरती 29 धावा स्कोर कार्ड होती लागल्या गेल्यात. पहिले 3 बॉल या ठिकाणी विविधतेने टाकले गेलेत. पहिला बॉल वेगाने टाकला, दुसरा बॉल स्लोवर वनचा या ठिकाणी वापर केला गेला आणि तिसरा बॉल पुन्हा एकदा वेगाने या ठिकाणी टाकलाय. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला 29 धावा स्कोर कार्ड वरती. चौथा बॉल या चौथ्या षटकामधील युवराज गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट बॉल वेगानं ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. चेस्ट लेवलला हा बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत स्पेशली साइड अँगल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिथे जरूर चांगला अंदाज आपण पाहणार आहोत या गोलंदाजाचा. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झालाय, खतरनाक गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. डेंजरस बॉलर ओमकार बॉईज रुवान इलेव्हन संघाचा युवराज होती सध्याच्या ठिकाणी घडीला ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. इथे सुद्धा स्लोवर वन टाकला होता. बॉल जाईल स्क्वेअर लेग मध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. युवराज आणि मनोजची जी 4 षटक त्यामध्ये या ठिकाणी धावा खर्च झालेल्या नाहीयेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31 रन स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल आता या चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. युवराजचा जो स्पेल आहे एक यशस्वी गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा मागील 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि महत्वाचं एक विकेट सुद्धा युवराजने या ठिकाणी मिळवला. इथे फटका जरूर आपण पाहू शकता. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. श्लोकला आपण पाहतोय. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती आपण पाहायला मिळते 32. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 32. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. वरती 4 ओव्हर मध्ये फक्त 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एबी इलेव्हन संघाच्या बॉलिंग ट्रॅक वरती हिमेश याला आपण पाहू शकतायत. आता डेथ ओव्हर्सची जबाबदारी हिमेश आणि रितेश वरती असणार आहे. त्या जबाबदारीला सार्थ ठरावं लागणार आहे.
हिमेश गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. निहार आणि त्याचबरोबर साहिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते क्रीजवरती. 4 षटकांमध्ये 32 धावा स्कोर करते लागल्यात. यशच्या बॅटमधून चांगले रन्स येत होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये, त्याची सुद्धा विकेट गेली. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ जे बॅटर मैदानामध्ये आपण पाहिले त्यांनी सुद्धा इतका चांगला परफॉर्मन्स दाखवलेला नाहीये. हिमेशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आणला गेला. हिमेशला 5व्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार. पाचव्या षटकामध्ये हिमेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. सतत त्यांना श्री जागमाता रावले टीमसाठी लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये असो. 32 धावा फलकावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपला. हिमेश दाखल झाले 5व्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 5 मध्ये एक मोठी जबाबदारी या ठिकाणी हिमेशवरती दिली गेली. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर डीपमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेटला फिल्डर आपण पाहतोय. लॉंगॉनमध्ये फिल्डर लावला गेला. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय आणि कव्हर पॉईंटमध्ये एक फिल्डर लावला गेला. पॉईंटमध्ये डीपमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटच्या 12 बॉलमध्ये इथे अटॅक करावा लागणार आहे, आक्रमण करावं लागणार आहे. पहिलाच बॉल हुक शॉट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. निहार संघर्ष करताना दिसलाय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठल्याही स्पॉटवरून एक अतिरिक्त उसळी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. धावसंख्या फलकावरती 32-32. हा बॉल सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतात व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. ते सुद्धा डॉट बॉल. सलग 2 डॉट बॉल निहारच्या विरोधामध्ये या ठिकाणी टाकले गेलेत गोलंदाज हिमेशच्या माध्यमातून. आशिष सुद्धा फ्लॉप शॉट ठरले या मॅचमध्ये. यशकडून एक चौकार आपण पाहिला होता, परंतु त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका आलेला नाहीये. ऑल ओव्हर संपूर्ण जी आपण इनिंग पाहतोय त्यामध्ये सिंगल डबलचं मोठं प्रमाण त्या ठिकाणी जाणवलं. मोठे फटके ते आलेले नाहीयेत. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 3 डॉट बॉल फलंदाज निहारच्या विरोधामध्ये या ठिकाणी गोलंदाज हिमेशने टाकल्यात. पहिल्या 4 षटकांमध्ये सर्व काही व्यवस्थित घडलंय. त्यामुळे या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारचा दबाव, तो तणाव या ठिकाणी नाहीये गोलंदाज हिमेशवरती. आणि हिमेशला सुद्धा चांगलंच माहिती आहे या स्टेजला कशा पद्धतीनं गोलंदाजी करायची. कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा जो अनुभव हिमेशकडे, तो अनुभव या ठिकाणी दाखवून देत असताना इथे चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळी नवीनता त्या ठिकाणी दिसलाय. एक नाविन्य प्रत्येक बॉलमध्ये दिसलाय. पहिला बॉल स्टंपवरून काढला. दुसरा बॉल त्या ठिकाणी ऑफस्टंपवरती ठेवला होता कुठल्या स्पॉटवरती. तिसरा बॉल जो आपण पाहिला तो सुद्धा ऑफस्टंपवरती ठेवला. आणि चौथा बॉल जो तो बाउन्सर या ठिकाणी टाकला. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. हिमेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. रावले गावाचा हा तारा चमकत असताना आज या मैदानावरती सलग 4 डॉट बॉल निहारच्या विरोधामध्ये या ठिकाणी टाकत असताना निहारचा जर विचार केला तर 14 चेंडूंमध्ये 9 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. कसोटी सध्या सुरू आहे गोलंदाज हिमेशच्या अगेन्स्ट फलंदाजांची. हा बॉल स्लॅश केला गेला. इथे चांगले रन्स मिळू शकतात. शतशक पाठलाग करतायत. सूर्यकांतला आपण पाहू शकतायत. एक अतिशय अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. दुहेरीच्या साह्याने धावसंख्या फलकावरती 34-34. भरपूर वेळेनंतर हा धावफलक पुढे सरसवताना आपण पाहिला. 5 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या 5व्या षटकामधील 34 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 15 चेंडूंमध्ये 11 धावा निहारच्या बॅटमधून. शेवटचा आणि अंतिम बॉल या 5व्या षटकामध्ये गोलंदाज हिमेश गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. ओव्हर दी विकेट. येथे चान्स घेतलाय. फटका फसलाय. डिस्टन्स मिळालेला नाहीये, परंतु सेफ झोन मध्ये त्या ठिकाणी बॉल पडला होता. मिड ऑनला आणि मिड ऑफला फिल्डर नव्हता, त्याचमुळे या ठिकाणी बॅटर सेफ राहिलाय. शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी सिंगल डबल येताना पाहायला मिळाली. आणि या डबलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 5 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 36. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि डेथ ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी आणलं जाईल याकडे लक्ष वेधित असेल. प्लेइंग 11 आपण पाहतोय. अजूनही आपण पाहू शकतायत केतन भोईरसेन बाकी आहे. हरीश्वर किनी अजूनही बाकी आहेत.
यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम दत्तिवरे. हितेश निजाई या ठिकाणी दाखल झाले आहेत गोलंदाजी मार्कवरती. 5 ओव्हरमध्ये 36 धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता शेवटच्या 6 चेंडूंचं केलं बाकी आहे आणि आता या 6 चेंडूंमध्ये इथे ज्या मागील 5 ओव्हरमध्ये केलेलं नाहीये निहार आणि साहिलने ते या ओव्हरमध्ये करावं लागणार आहे. म्हणजेच अटॅक आक्रमण तो करावा लागणार आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. 5 ओव्हरमध्ये 36 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. प्रोजेक्टेड स्कोर 44च्या घरामध्ये दिसतोय. रितेश निजाई गोलंदाजी मार्कवरती 6व्या षटकाचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 6व्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. ओव्हर दी विकेट पहिलाच बॉल यॉर्कर टाकला आणि यॉर्कर वरती विकेट मिळालाय. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. दातिवरे गावाचा रुबाब आणि दातिवरे गावाची प्रतिष्ठा त्या ठिकाणी दाखवत असताना क्लीन बोल्ड पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी विकेट घेत असताना धाव या ठिकाणी त्रिफळाचीत झालाय फलंदाज साहिल चपके. हरीश वर्किनी नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. द ग्रेट लेजंड लेगसी ऑफ क्रिकेट आणि पालघर क्रिकेट इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव. सातत्यानं 40+ क्रिकेटमध्ये त्यांची छाप आपण पाहिले आणि ते मैदानामध्ये दाखल झालेत. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. धाव या ठिकाणी त्रिफळाचीत होताना पाहायला मिळाले. फलंदाज साहिल चपके क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर आणि तो यॉर्कर बरोबर लेग स्टंप वरती जाऊन आदळला. 36 धावा फलकावरती पहिल्या चेंडूचं केलं ठिकाणी झालाय. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगला शॉर्ट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल जाईल लॉंगॉनमध्ये. लॉंगॉनला त्या ठिकाणी शतक उपस्थित आहेत. श्लोकला आपण पाहतोय. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37-37. दोन चेंडूंचं केलं ठिकाणी झालं आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37-37 स्कोर कडे आपण पाहतोय. निहार सध्या क्रीज वरती या ठिकाणी खिंड लढवण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत यश त्याला आलेलं नाहीये. हुक शॉट इथे गॅप मध्ये जातोय. रन्स मिळू शकतात या बॉलवरती आणि अखेरकार तो संघर्ष या ठिकाणी करत होते आणि त्या संघर्षाचं फल या बॉलवरती मिळालंय. चौकार येतो. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 41-41. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. प्लेयर्स डकआउट तरीके आपल्याला पाहायला मिळतोय. ती निराशा स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरती. 41 धावा फलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील इथे सुद्धा शॉर्ट बॉल टाकला होता. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये अभयला या ठिकाणी आपण पाहू शकतात. चान्स दिला गेलाय. 2 धावा मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 43-43 रन्स स्कोर कडे आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 43 धावा फलकावरती. मागच्या सामन्यामध्ये 34 धावा आपण पाहिल्या होत्या. त्या चेस झाल्या होत्या. या मॅच मध्ये आतापर्यंत तरी 43 झाल्यात. शेवटचे 2 बॉल 5वा तर निर्धाव आलाय. आता शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. प्रत्येक गोलंदाजाने आपलं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी 99% दिलंय. ते 99% या ठिकाणी गोलंदाजीने दिल्यात आणि खऱ्या अर्थानं भरपूर चर्चा रंगली होते. ओमकार बॉईज रुवान 11 संघाचा जो बॉलिंग अटॅक आहे एक सर्वाधिक मजबूत बॉलिंग अटॅक संबोधला जातो पाटील 30-30 संघानंतर आणि खऱ्या अर्थानं आज या दोन्ही संघांनी आपलं अधिराज्य गाजवलं. शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाली होती. डायरेक्ट हिट केला. ओव्हर थ्रू या ठिकाणी झालाय. 2 धाव मिळतील या बॉलवरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्या धावेवरती विकेट गमवावी लागणार आहे. 45 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 45 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्यात.
ची गावड सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुरे गावातील व्यक्तिमत्व, त्याचबरोबर राजदीपजी वज्जे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. जलसार गावातील व्यक्तिमत्व, मुकेशजी तरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सफली गावातील व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर शेखरजी गावड सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुरे गावातील व्यक्तिमत्व, राजेशजी वलवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मकणे गावातील अनमोल रत्न, अभयजी तरे, सरवली गावातील अनमोल रत्न. आणि या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाचं जे दुपारचं जेवण आहे त्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद, मनापासून आभार. आमच्या आयोजकांच्या वतीने या स्पर्धेसाठी सफाली प्रीमियर लीग 2026 साठी एक महत्त्वाचं सहाय्य, त्या ठिकाणी एक मोठं सहकार्य या व्यक्तिमत्वांकडून होताना आपण पाहिले. मनीषजी गावड, राजदीपजी वजे, मुकेशजी तरे, शेखरजी गावड, राजेशजी वलवी, अभयजी तरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 45 धावा स्कोर कडवरती लागल्या गेल्या. 46 धावांचं लक्ष 6 षटकांमध्ये समोर ठेवलं गेले आपल्या मुख्य मंचावरती. त्या ठिकाणी सचिनजी पाटील सरांना आपण पाहतोय. पाटील 3030 टीमचे प्रोप्रायटर आणि समाजसेवक खऱ्या अर्थानं आणि एक मोठे उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि एक कोड आवाज व्हॉइस ऑफ धनसार अर्थातच उत्कर्षजी पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. चॉकलेट बॉय ऑफ धनसार. इनसाइड भारतीय समाचार है. We old school, the Jay-Z, the city valley and me Daisy. हार्दिक केणी सर आणि प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकलात या आधीच्या मॅच मध्ये आणि या पहिल्या इनिंग करिता हार्दिक केणी सरांचा आवाज आपण ऐकला. जाऊया या दुसऱ्या डावाकडे जिथे ओमकार बॉईज एडवन रुहान 11 हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. जिथे आता 45 धाव्यांचं टार्गेट आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला स्वतः रोहन आणि एका बाजूला श्लोक श्रीकांत भोईर. निश्चित स्वरूपात एक चांगले समालोचक, एक चांगले पंच. चिखलबाडा इथून मात्र बिलॉंग करत असताना आणि तेच रितेश निजाई आहेत का? ऑल राईट. इथून श्लोक भोईर सेम कॅप, ज्या अनुषंगाने आमचे शेखर केणी थोडेसे कन्फ्युज झाले. आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर आता या 45 धावा रितेश निजाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय रुपेजी नरेश पाटील, एकविरा चषकाचे सूत्रधार, शिल्पकार आणि त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. साखरे गावातील अनमोल रत्न ज्यांची स्पर्धा येते 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीमध्ये स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण या मैदानात पार पाडली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील पॉप्युलर आणि नामवंत स्पर्धा म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. एकविरा चषकाचे सूत्रधार आणि त्यांच्या समवेत त्यांचे परममित्र आणि आमचे मित्र अंकितजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. अग्रिकट्टाचे
या प्रोप्रायटर आहेत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. रवींद्रजी घरत विठ्ठलवाडी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान होऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. O2 उत्कर्षजी पाटील या आपण त्यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच प्रमोद सर. आणि खऱ्या अर्थानं एक जबरदस्त स्पर्धा त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात आपल्याला बघायला मिळाली. नुकताच आगरी प्रीमियर लीग आणि त्यानंतर आता पावली एक मोठी स्पर्धा पुन्हा एकदा, जो उल्लेख प्रमोद सरांनी केला 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी चषक साखरेचं घमासान बघायला मिळेल आणि त्याचे शिल्पकार रुपेश महेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. साखरेतलं अनमोल रत्न, ज्या गावाला नाव साखरे आणि त्या गावची माणसं अगदी साखरेप्रमाणे गोड, ज्या पद्धतीने आपण पाहतात. साखरे प्रीमियर लीग देखील स्पर्धा, आगरी प्रीमियर लीग झाली साखरेची, तेही स्पर्धा चांगली होती आणि आता एकविरा चषकाला देखील प्रत्येकाला ते वेध लागलेले आहेत. मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल आपण पाहतात. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला, या बॉलला फील्ड करतील आणि इथून सिंगलनं सुरुवात होते. रुपेश पाटील सरांच्या माध्यमातून आपण पाहतात 2 ट्रॉफीज इथे आम्हाला या स्पर्धेकरिता स्पॉन्सर आलेले आहेत. ज्या ट्रॉफी आम्हाला खूप चांगल्या चमचमत्या ट्रॉफीज ज्या पाहायला मिळतात, सन्माननीय रुपेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता सफाळे प्रीमियर लीग करिता आलेत. त्यांचं देखील आम्ही खूप आभार मानू इच्छितो आणि त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज केतन भोईर दुखापतग्रस्त आहेत, परंतु SPL मध्ये जो विश्वास संघ मालकांनी आमच्यावरती दाखवला आणि तो विश्वास मला सार्थ ठरवायचा, ज्या अनुषंगानं पहिलंच षटक इथे मात्र हाताळण्याकरिता आलेले आहेत. यश चौधरी मथाने गावचं एक जबरदस्त असं क्रिकेटपटू, ज्यांनी खऱ्या अर्थानं कमी कालावधीमध्ये संपूर्ण सफाळे क्रिकेट नव्हे तर संपूर्ण पालघर क्रिकेटला यश चौधरी हे नाव पटवून दिलं क्रिकेटच्या परिपटलावरती. आणि आज सध्या कर्णधार पदाखाली AB11 केळवा या संघाचं नेतृत्व करतात. धावसंख्या फलकावरती 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. रोहन गावट, ओमकार बॉयज एडवण हाही संघ त्यांचा तुम्ही सफाळे क्रिकेटमध्ये त्यांना पाहिले असेल. आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिले. 40+ क्रिकेट तेही सध्या चांगलं हाताळतात. 3 बॉलचा खेळ समाप्तीवरती आलाय आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा. 46 धाव्यांचं टार्गेट आहे. रितेश निजाई ब्रँड ऑफ दातिवरे आणि ते फलंदाज आता डाव्या हाताचे. या वेळेला काय घडलंय, निश्चित स्वरूपात चांगला चेंडू हाताळला इथे बघा. रिप्लेच्या माध्यमातून अगदी बॉल पडल्यानंतर अंगावरती जाऊन आदळला रितेशने सांगितलं की नाही इथे रन नाही होणार. आणि जिथे रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय चांगला चेंडू होता. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 3 आहेत आणि येणारे चेंडू या षटकातले 2 बाकी. केतन भोईर दुखापतग्रस्त, इंजुरी जरी बोटाला असली तरी देखील संघासाठी खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात जी गोलंदाजी असायला हवी ती गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन मधून खेळाडू पुढे येतील वेगाने आणि बघता सिंगल तिथे मिळते. 5 बॉलचा खेळ. साहिल चापके थोडंसं बॅटिंगमध्ये फ्लॉप शो राहिले. सातत्यानं साहिल चापकेची ओळख अशी असते की 6 बॉल ज्या वेळेला 20 रनची गरज असते त्यावेळेला येऊन 3 षटकार सहज रीतीनं जो पार करतो, तसा फलंदाज थोडा फ्लॉप शो बघायला मिळाला. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटमध्ये कधी वेळ बदलेल याचा नेम नाही आणि त्या अनुषंगानं पहिल्या मॅचमध्ये साहिल चापकेचा खेळ जो दिसायला हवा होता तो नाही दिसला. याही वेळेला आपण पाहतात सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ अगदी जबाबदारीने दोन्ही फलंदाजांनी चांगला बजावला. जिथे 6 बॉलचा खेळ संपला, रन 5च आले, परंतु जमेची बाजू अशी आहे की जिथे बिनबाद त्या 5 धाव्या आहेत. आता 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये रन करायचे आहेत 41. 30 बॉल 41चा सामना तोही चांगला रंगेल. ज्यावेळेला कंपॅरिझन पाहिली तर AB11 केळवा हा संघ 11 वरती बिनबाद होता. इथे ओमकार बॉईज रुहान 11 5 वरती बिनबाद आहे. 30 बॉल 30 मध्ये 41. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. आई एकविरा चषक साखरेच्या दमहाई नावात. आई एकविरा चषक साखरेच्या दमहाई नावात. थँक्यू सो मच. आई एकविरा चषक येणाऱ्या काळात फेब्रुवारी 4 ते 8 अशी एक मोठी स्पर्धा. खऱ्या अर्थानं आपण पाहतात प्रत्येक वर्षात ती स्पर्धा भरपूर मोठी आपल्याला पाहायला मिळायची, ज्यामध्ये प्रत्येक संघांसाठी टी शर्ट, जेवण या सगळ्या गोष्टी रुपेश पाटील सर अगदी अविरत ही सेवा करत आलेले आहेत.
आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत या 5 दिवसात तीही स्पर्धेला सुरुवात होईल. यश चौधरी मथानेचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. नुकताच उज्ज्वल संघ मथाने पुरस्कृत मथाने चषक. काय जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं आयोजन नियोजन त्या स्पर्धेचं आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार आता सुद्धा यश चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. बॉल आहेत 30 मध्ये करायचे रन 41 या मॅचला जिंकण्यासाठी. रोहन गावड 3 बॉल मध्ये 3 तर रितेश निजाई 3 बॉल मध्ये 2. 46च्या टार्गेटसाठी त्यांच्याकडे बॅकला सपोर्टिव्ह मनोज पाटील सारखा दिग्गज तारा डगआउट मध्ये. मॅच मध्ये मजा येईल, शेवटपर्यंत दोन्ही संघ लढतील, झुंज घ्यावी लागेल. गोलंदाज तयार. या वेळेला फुलरलेनचा बॉल आणि त्या बॉल वरती केलंय आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रोहन गावड यांच्या बॅट मधनं षटकार. सो मच. आता मंगल कडक दुपारच्या सत्रात कडक होत असताना बघायला मिळत आहेत. कमालीचा डान्स. याही वेळेला आपण पाहतात फटका चांगला आहे. आता रोहन गावड सांगतात की यश चौधरी जरूर चांगले गोलंदाज आहेत परंतु माझ्या समोर नाही. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली शंखनाथ फुंकले, मारायचं तर टॉपच्याला. जिथे यश चौधरी याच्यावरती आक्रमण केले रोहननं. चेंडू सीमारेषा बाहेर. SPL 4. 2 चेंडूंमध्ये 10 धावा. शांत आणि संयमाची सुरुवात जी झाली आणि आता त्याचं उत्तर दुसऱ्या षटकात आक्रमणाने केलं. फलंदाजाचं नाव आहे रोहन गावड. तुम्ही त्यांना मैदानाच्या आतमध्ये खूप काळ नाही शांत ठेवू शकत. 3 बॉल मध्ये 3 रन होते. आता 5 बॉल मध्ये 13 धावा. हे त्यांचं इंडिव्हिज्युअल स्कोर कार्ड आपण पाहताय. 2 बॉलचा खेळ संपला. रणसंख्या फलकावरती 15. पुढचा बॉल यश चौधरी विकेटच्या शोधात जरूर असतील. काय फटका खेळला. अगदी स्क्वेअर कटचा स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची संधी बनली होती परंतु तिथे पंच नितेश कदम सरांनी सांगितलं की नाही, सेफ झोन मध्ये क्रीजला क्रॉस केला आणि सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 वरती. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा या धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि जी अपेक्षा यश चौधरीकडनं होती ती थोडीशी नाही बघायला मिळाली. ABI 11 संघाकरिता येणारे 3 बॉल तिथून जर 1 विकेट या षटकामध्ये मिळाला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा वजन वाढत जाईल. AB 11 या संघाचं. मनोज पाटील जरी असला तरी देखील गोलंदाजी आपण अचूक करू शकता. मंगल कडक यांच्याकडनं 50 रुपयाचा मला पारितोषिक आले. धन्यवाद मंगलजी कडक सर. एक स्वतः चांगले डान्सर आणि त्यांच्या माध्यमातून हे 50 रुपयाचा मला कॅश प्राइज. परंतु यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आता रितेश निजाई सांगतात की रोहन गावड यांना पाहता माझा देखील खेळ बदलेल. चौकार. DJ वाजणार नो डाऊट. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच आम्हाला शेखर किडी दर्शवतात की 19 रन 20 धावा या धावफलकावरती आहेत. या षटकातील पुढील बॉल. यश चौधरी थोडेसे मागडे साबित राहिलेत. अनेक वेळा तुम्ही त्यांना एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून क्रिकेटच्या परिपटलावरती पाहिले असेल. आता मॅचचं इक्वेशन असं दिसतंय की जिथे बॉल आहेत 26 आणि 26 बॉल मध्ये रन करायचे आहेत 26 या मॅचला जिंकण्याकरिता. ओमकार बॉय Z1 रुहान 11. एका बाजूला AB 11 केळवा. अजय भोईर साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. इथे देखील खोलवा टप्पाचा बॉल ऑन साइडला. फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील आणि तुर्तास मिळते सिंगल. बॉलचा खेळ झाला या षटकातील 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला रणसंख्या फलकावरती 21 आणि 21 वरती बिनबाद अशी सलामीची जोडी. रोहन गावड 6 बॉल मध्ये 14 रन आणि रितेश निजाई 5 बॉल मध्ये 7 रन. तर हे षटक थोडंसं आता महागडं ठरलं जिथे यश चौधरीच्या विपक्षात रणसंख्या 16 हे रचल्या गेल्या. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून रोहन गावड पुन्हा तयार. चांगला चेंडू. आता यावेळी टप्पा मिळाला चांगला तो म्हणजेच यशला. 2 षटकांचा खेळ संपला. 10.50 ची सरासरी रॅकेट. 21 रन ह्या धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया DJ कँडी यांना.
इथे मुख्य व्यासपीठावरती आई एकविरा चषकाचे शिल्पकार सन्माननीय श्रीयुत रुपेश पाटील साहेब साखरे यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करण्याकरिता मी मनीष गावड सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते सन्मान्य श्रीयुत रुपेश पाटील साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. सफाळे प्रीमियर लीग आणि क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रती असणारं त्यांचं वेगळं प्रेम असतं. एक आयोजक म्हणून सातत्यानं प्रत्येक खेळाडूची आणि प्रत्येक पाहुण्यांची, प्रत्येक समालोचकाची, पंचांची खातिरदारी काय आहे ते रुपेश पाटील सरांच्या माध्यमातून शिकावं. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत साखरेचं अनमोल रत्न त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे खजिनदार अर्थातच मनीष गावड साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान्य श्रीयुत रुपेश पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत आमच्या VIP डाईस वरती. हे आमचं मुख्य व्यासपीठ आणि सन्मान्य रुपेश पाटील साहेबांचा हा यथोचित स्वागत सन्मान अनेक वेळा आयोजकांच्या भूमिकेमध्ये एक जबरदस्त असं नाव आणि मायेची उबदार श्वाल हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं संतांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतल्यानंतर संतांच्या परंपरेनं अतिथी देव भव या अनुषंगानं सफाळे प्रीमियर लीग प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय अंकित गरज सर आपल्याला पाहायला मिळते आगरी कट्टा किचनचे प्रॉपरायटर आणि तदनंतर सोनावे त्यांना विनंती करीन आपण देखील या मनीष गरज सरांच्या शुभ हस्ते तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अंकित गरज साहेब सोनावे आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले आयोजक म्हणून त्यांचं देखील नाव घेतलं जातं. एक चांगले क्रिकेटपटू आहेत. क्रिकेट प्रती त्यांचं देखील असणार एक वेगळं प्रेम आहे. आणि सफाळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनीष गावड सरांच्या शुभ हस्ते सन्मान्य श्रीयुत अंकित गरज साहेब सोनावे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट, जिथे षटक क्रमांक 3 मध्ये केतन आले आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. आणि आता मैदानाच्या आतमध्ये विठ्ठलवाडीचा स्टार आणि संपूर्ण पालघर क्रिकेटवरती सध्या भरपूर चर्चेत मनोज पाटील विठ्ठलवाडीचा स्टार मन्या दाखल झालाय. रॉकी ग्रुप या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक वरती स्वार होणारा खेळाडू आणि खऱ्या अर्थानं तेच मन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रितेश यांचा विकेट जर आपण तपासून पाहिला तर ते आपण निश्चित स्वरूपात बघणार आहोत. फटका खूप चांगला खेळला जरूर ऑन साइडला. भरपूर वेळ चेंडूनं आकाशाला गवसणी घातली परंतु आशिषनं तिथे कॅच कॅरी केला. गोलंदाज तयार. यावेळेला मनोजनं सुरुवात केली आपल्या खेळाला. पहिल्याच बॉलवरती येता क्षणी सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न नाही राहणार आणि इथून आपण पाहतात सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. आता मनोज पाटील सांगतात की भाई सिंगल डबल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्यासोबत ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये राहतील त्यावेळेला दुहेरी धाब्यांकडे देखील लक्ष तेवढंच बारकाईनं द्यावं लागेल. मनोज एक चिकाटी खेळाडू आहे. रोहन गावड 7 बॉलमध्ये 14 रन. मनोज पाटील नुकताच दाखल झालेत. 1 बॉलमध्ये 1 रन त्यांच्या बॅटमधनं आला. 22 बॉल 24 ची गरज. या वेळेला फटका तर जरूर खेळला. आता इथून सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती आकार घेईल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 23 वरती. केतन भोईर दुखापतग्रस्त असताना देखील चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केले. 9 बॉलचा खेळ एकंदरीत त्यांच्या माध्यमातून परिपूर्ण फेकला गेला आणि तदनंतर 7 रन देत त्यांनी 1 गडी देखील बाद केलाय. मनोज पाटील साठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहतात फक्त पुश केले सिंगल तर झाली आणि त्या सिंगलच्या साह्याने पुन्हा एकदा संतुष्ट राहतात. 4 बॉलचा खेळ झालाय आणि या 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 वरती. सफाळे प्रीमियर लीगचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हे 4 संघ आपल्याला बघायला मिळतात. रोहन गावड एका बाजूला, मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती, केतन भोईर शरीरापासून दूर ठेवला आणि पंचांचे हात तिथे बंदिस्त राहिले. डॉट बॉल येतोय. केतन भोईर यांनी गोलंदाजी आतापर्यंत चांगली हाताळली. रिप्लेच्या माध्यमातून शफल झाले होते रोहन गावड. त्या अनुषंगाने केतनने त्यांना फॉलो केलं. मार्क करून गोलंदाजी केली. गोलंदाज तयार. फटका इथे देखील खेळलाय चांगला. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला फील्ड करतील. अगदी फॉलो थ्रू मध्ये कॅच करण्याचा प्रयत्न केला परंतु वेगानं तो बॉल होता. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता 3रं समाप्तीवरती येते. आपल्याच्या माध्यमातून 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह दाखवतात अनेक गोष्टी या स्पर्धेच्या. चांगलं नियोजन, चांगलं आयोजन आणि सफाळे प्रीमियर लीग आज 3ऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्तीवरती आला आणि 25 रन ह्या धावफरकावरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच ओमकार बॉईज रुहान 11 हा संघ. 18 मध्ये 21. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत.
सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या तमाम क्रीडा रसिकांचा सहर्ष हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर जर ॲज कम्पेअर आपण पाहिलं तर पहिल्या डावात AB 11 28 वरती 2 होते. ओमकार बॉईज रुआन 11 25 वरती 1 आहेत. केतन भोईर बाद बाहेर जात आहेत आणि तदनंतर स्वप्नील म्हात्रे हे मात्र या मॅच मध्ये आता जॉईन करतात. यश चौधरी पहिल्या षटकात काय झाले मला माहिती नाही. नाविन्यानं या मॅच मध्ये पुन्हा एकदा यायचं आहे, ज्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. यष्टीरक्षक हरेश्वर किणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये यष्ट्यांच्या मागणं अनेक वेळा गेम चेंजर खेळाडू म्हणून राहिलेले आहेत. एक चांगले फलंदाज आणि तदनंतर आता एक चांगले कोच देखील आहेत. अंडर 14 अंडर 16 लेदर क्रिकेटला कोचिंग करतात ते आणि यष्ट्यांच्या मागे सध्या आता कार्यरत आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. धावसंख्या फलकावरती 26. मनोज पाटील स्ट्रायकिंग एंडला मन्या. कोलवा टप्पाचा बॉल होता. इथून देखील आपण पाहतात बॉलला शेवटपर्यंत पाहिलं आणि तदनंतर फक्त तिथे सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्याने धावांची गती आगेकूच करेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 27 वरती साई यांना आपण पाहिलं. एक साई यांनी असा गाजवला ब्लॅकबर्ड सफाळे या संघाकडनं ज्या वेळेला गोलंदाजी करायचे साई यांना कुठल्याच फलंदाजाला उत्तर नव्हतं साई यांच्या गोलंदाजीचं. या वेळेला काय फटका खेळलाय रोहन गावडे यांच्या बॅट मधनं. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांकरिता षटकार. थँक्यू सो मच. 12 बॉल मध्ये 22 धावांची झंझावती खेळी रोहन गावड. खऱ्या अर्थानं संघ मालक कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढील बॉल. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. सिंगलने मात्र इथे बॉलला फक्त पुश केलंय. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता इथून पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 34. 34 धावा. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये रन करायचे या मॅचला जिंकण्याकरिता 12. एका बाजूला रुआन 11 ओमकार बॉईज Z1 आणि एका बाजूला AB 11 केळवा अजय भोईर साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. ज्या 46 धावा होत्या त्या 46च्या जागी 56-60 जर असता तर मजा आली असती या मॅच मध्ये आणखीन. मनोजनं फटका तर खेळलाय चांगला. जिथे क्षेत्ररक्षण खराब अँड बॉल सीमा रेषेच्या पार. SPL चौकार. चौकार आलाय. धावांची गरज जर तपासून पाहिली तर या मॅचला जिंकण्यासाठी आता समीकरण सोपं होत चाललंय. मनोजनं फटका तर खेळलाय चांगला आणि इथे देखील आपण पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मनोज पाटील इज ऑन फायर. चेंडू सीमा रेषा पार. चौकार.